कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। गेल्या 3 दिवसांपासून कोकण भागामध्ये पाऊस सुरू आहे। या पावसामुळे दुर्घटना घडल्या नसल्या तरी सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। आज सकाळी 8:30 वाजताच्या निरीक्षणानुसार दक्षिण कोकण गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रात जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय ते येत्या 36 तासांमध्ये अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। या अनुषंगानं महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला गेला आहे। या काळात वाऱ्याचा वेग हा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो, तर काही ठिकाणी तो ताशी 60 किलोमीटर इतका सुद्धा असण्याची शक्यता आहे। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये मुसळधार पाऊस पडलाय। गुहागर चिपळूण रोडवर गटाराचं पाणी वाढलं, ठिकठिकाणी सखल भागात देखील पाणी साचलंय। मागील 6 तासांपासून ही पावसाची संततधार सुरू आहे।